म्हणजे काही ना काही कारण काढून उगाच यायचं. म्हणजे काय तुला चांगलंच ठाऊक आहे? कसले रुसवे फुगे सुरू आहेत तुमचे? स्वानंदी, अगं ये, स्वयंपाक काय होईल, ये. आलीच. बस. हो. अचानक कशी? सासूची आठवण झाली का काय? नाही, मी त्यांना फोन करत होते पण ते फोन उचलत नव्हते, म्हणून म्हटलं घरी जाऊन बघू. अरे देवा, अगं एवढ्याशा कारणासाठी इतक्या लांब आलीस तू? अगं आज फोन विसरून गेलाय तू ऑफिसला. ऑफिसला पोहोचला ना की न चुकता रोज फोन करतो मला. अगं मगाशीच कळवलं त्याने मला. हा बघ, फोन वाजून वाजून बॅटरी पण डाऊन झाली त्याची. अच्छा, तरीच मगाशी फोन लागत नव्हता. पण त्याने तुला कळवलं नाही का? नाही. म्हणजे खरं तर तुला कळवायला हवं त्याने. आज सकाळपासून ना चांगला मूड नव्हता सगळं त्याचा. का? काय झालं? तब्येत बरी नाहीये का त्यांची? तब्येतीचं काही नाही ग. माझ्या मनातलं न सांगता इंद्रनीला सगळं कळतं. मी उदास असे ना की त्याचाही मूड जातो. पण मग तुम्ही? सांगते ना, पण स्वानंदी नाराज नको हो. कसं आहे ना, अगं साखरपुड्याला ना मनासारखं काहीच करता नाही आलं. त्यामुळे टोमणे ऐकायला लागतात ग सगळ्यांचे. सगळ्यांना निमंत्रण नाही ना देता आलं, मग नाराज झाले सगळे. पण आधीच ठरली होती ना गेस्ट लिस्ट. अगं आम्ही लिस्ट वगैरे अशी काही करून नाही ठेवत. म्हणजे जे ओळखीचे आहेत ना त्यांना प्रत्येकाला कार्याला बोलवायचं एवढंच आम्हाला माहित. आणि आमच्याकडची तर सगळी कार्य 5 स्टार मध्येच झाली. नाही, कार्यालय चांगलं होतं पण गैरसोय झाली ग सगळ्यांची. म्हणजे पार्किंगला जागा नाही, केवढा उकाडा. म्हणजे विधी चालू असताना ते अन्नाचे वास. आमच्याकडच्या लोकांना नाही ना ग तशी काही सवय. आणि पत्ता शोधायला तर इतका त्रास झाला सगळ्यांना. पण इंद्रनीलचा निर्णय झाला होता ना, त्यामुळे मग मी काही बोलले नाही. हो, ते त्यांच्या निर्णयावर अगदी ठाम होते. इंद्रनीलच्या साखरपुड्याचं ना एक छान चित्र होतं डोळ्यासमोर माझ्या, पण तसं काही फारसं झालंच नाही. जेवण आवडलं सगळ्यांना? अगं पुरणपोळी जिलेबी नेहमीच खातो आपण, पण चायनीज इटालियन असे 4-5 प्रकार हवे होते मेनू मध्ये. बाकी काही नाही ग, ऐकून घ्यावं लागतं ना लोकांचं. आई, आपण कितीही केलं ना तरी लोक बोलायचं ते बोलतातच हो. तुम्ही नका मनाला लावून घेऊ. तुमच्या मनाला योग्य वाटलं ते तुम्ही केलं. तुम्हाला तर उलट ना अभिमान वाटायला हवा. कसला अभिमान? यांनी जो निर्णय घेतला त्याचा मला अभिमान. आणि मला माहितीये तुम्हालाही तो असेलच. हो ना, आहे ना, अभिमान आहेच मला. पण स्वानंदी कसं असतं ना, ह्याच समाजात राहायचं असतं ना ग आपल्याला, नाही का? असू दे, झालं आता सगळं व्यवस्थित. बरं, मी येऊ का ग, निघालीच अगदी? हो, ऍक्च्युली ना हे थोडे नाराज आहेत माझ्यावर. जाऊन भेटते त्यांना. हा, मोबाईल घेऊन जाते, देते त्यांना. बर. येते. ये. वहिनी, येते. नको एवढी अक्कल हिला. अभिमान वाटत असेल म्हणे, मला शहाणपणा शिकवते. आणि आगाऊ तर इतकी आहे, इंद्रनीलने फोन नाही उचलला तर डायरेक्ट घरात आली. आणि आता फोन द्यायला मॅडम ऑफिसमध्ये जात आहेत.
तिला आत्ताच थांबवायला हवं, नाही तर डोई जड होईल.